सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. त्यानिमित्ताने मराठवाडा मुक्तीसंग्रामात ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलं आणि स्वातंत्र्य लढा लढला त्या स्मारकाला भेट देण्यासाठी मी आलेलो आहे. इथे सर्व स्वातंत्र्य सैनिकांची छायाचित्र लावलेली आहेत. पहिलं छायाचित्र आहे हे माझे आजोबा आहेत, विठ्ठलराव जोशी. माझे आजोबा, त्यांना अंबड तालुका महाराष्ट्र परिषदेचे पूर्णवेळ संघटक म्हणून अशी जबाबदारी दिली होती. वरती दादासाहेब चारठणकर आहेत परभणीचे. इकडे किसनराव आहेत. आनंदकृष्ण वाघमारे, माणिकचंद पहाडे यांच्या नावाने इथे एक मोठं लॉ कॉलेज आहे. MP लॉ कॉलेज म्हणतात त्याला. गोविंदभाई श्रॉफ, ज्यांना भाई म्हणून ओळखलं जातं, यांनी या मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचं नेतृत्व केलं होतं संभाजीनगरमध्ये. दिगंबरराव बिंदू, या सगळ्यांना मी लहानपणी पाहिलेलं आहे. स्वामीजी, संपूर्ण लढ्याचं नेतृत्व आणि मार्गदर्शन स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं होतं. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी संविधान लिहिलं. खूप आठवणी आहे, कारण की तो काळ आणि आजचा काळ ह्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. त्यावेळेसचं समाज जीवन, त्यावेळेसचे लोक, व्यक्तिमत्व, हे सगळे मी जवळून पाहिलेले आहेत. आज त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी इथे या स्मारकामध्ये आलेलो आहे. या सर्व लोकांना मी जवळून पाहिलेलं आहे, त्यांचा सहवास मला लाभलेला आहे. हे माझ्या घरी यायचे, आम्ही त्यांच्या घरी जायचो आणि तो काळच फार वेगळा होता. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने या सगळ्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत आणि त्यामुळेच हा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत आहे. धन्यवाद.